मध्ये आंघोळ काय बावडी नाही तर बावडी आहे. चलो बता दाखव चल बघूया. बसा ठिकाणी बसा कारण चान्सेस सो व्हॉट्सअप गाइज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. एव्हरीवन, होप यू ऑल आर डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. आपली माणसं, आपला महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर मी आता आहे एरिंडा कॉलनी स्टाफ कॉलनी. तर इकडचा आम्ही एक ओव्हरव्ह्यू, एक छोटासा मिनी ब्लॉग मी शूट करतो आहे. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही कॉलनी म्हणजे गेले किती वर्ष ही आमच्यासाठी आठवणच असेल. भले मी या कॉलनीच्या स्टाफचा मी एक पार्ट नसेल, पण आमची कशी शाळा होती एरिंडा मॉडर्न स्कूल, तर आम्ही त्या शाळेचा पार्ट होतो. तर आम्हाला कॉलनी पूर्ण एक्सप्लोर करायला भेटायची. तर गेले शाळेच्या पिरियडमध्ये म्हणजे ज्युनियर ते आपण एक 10वीपर्यंत असतो, गेले 10-12 वर्ष आपण इकडे काढले. तर या कॉलनीच्या भूमीमध्ये बोलतात ना, कॉलनीमध्ये आपली अटॅचमेंट असणारच. पण आज या कॉलनीची वास्तू बघतो मी, एवढं बघून स्वतःला वाईट वाटतं आहे. म्हणजे टाईमला इथं सगळे स्टाफ कॉलनीमध्ये सगळे स्टाफ राहायचे, त्यांची फॅमिली राहायची, काही लोकांची किती सारी आठवण असतील इकडे. आणि आज या कॉलनीची अवस्था बघतो तर एखादं खंडरसारखी पडली आहे. म्हणजे काय झालं बघा ना, इतकी सुंदर कॉलनी होती स्टाफ कॉलनी. आज बघायला गेलं तर कोणच नाही या कॉलनीमध्ये. जेमतेम एक तुम्हाला 10 परिवार बघायला भेटेल. काय बिल्डिंगमध्ये एक दोन असे राहत आहे. त्यांच्या ओन रिक्सवरती कसे राहत असतील काय माहिती नाही, आयडिया नाही. पण कॉलनीला असं बघून खूप वाईट वाटतं. ही मी व्हिडिओ का शूट करते की येणाऱ्या पिढींना माहिती तरी पाहिजे की कॉलनी कशी होती. उद्या कॉलनीपर्यंत बोलतात ना, कॉलनीमध्ये नसते. पण तसं आता ही बिल्डिंग इथं होती, इमारत सुंदर, आज ती नाही, तर माती झाली आहे. किती लोकांची आठवणी, मेमरी, किती लोकांचं आयुष्य गेलं असेल, ती सगळी माती झाली आहे. म्हणून ही व्हिडिओ मी कैद करतो माझ्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो आहे. कॉलनीमध्ये खूप अटॅचमेंट होते, खूप. म्हणजे इकडे केरीची झाडं होती, आमची शाळा होती, तर आम्ही फिरायचो. रिसेसचा एक आम्हाला 20 मिनिट्सचा ब्रेक भेटायचा, तर आम्ही कॉलनी फिरायचो. त्या ब्रेकमध्ये शाळा सुटली पण आम्ही कॉलनीमध्ये फिरायचो. आम्ही मित्र आम्ही सगळं फिरायचो. म्हणजे खूप सारी आठवणस आहेत. तर मी तुम्हाला घेऊन चलतो माझ्या वीडियोमधून. आई होप आपको मेरी ये वीडियो बहुत पसंद आ जाएगी, बिकॉज कुछ लोगों को पता नहीं कॉलोनी क्या है, और कुछ लोग जो ऑलरेडी छोड़ के चले गए हैं उनको कॉलोनी के बारे में जानना है, देखना है, तो मैं लेकर आ रहा हूँ. आई होप यू लाइक ऑल दिस, आई होप यू लाइक माई वीडियो.
बघा, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट काय परमनंट नाही, सगळी गोष्ट टेम्पररी आहे. आणि कसं आहे ना, ही व्हिडिओ मी त्यासाठी बनवतो आहे म्हणजे फक्त लोकांना इन्फॉर्मेशनसाठी नाही, लोकांची जे इथे लोक राहून गेले त्यांची आठवणी. जसे आता मला अटॅचमेंट आहे कॉलनी, एअर इंडिया स्टाफ कॉलनीमध्ये. जसं भले मी सांगितलं आमच्या इथं काही घर होतं, मी इथं राहणार नव्हतो, पण आम्ही इथं शाळेत होतो, तर कॉलनी शाळेबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम कॉलनीबद्दल पण आहे. आणि भरपूर आठवण येते. मित्रांबरोबर फिरलो, इथे पाठीमागे एक चिंचेचं झाड होतं, हा आपला एरिया शिवनगर झाला आज. म्हणजे भरपूर काही गोष्टी इकडे, म्हणजे रिसेसच्या टाईमला केळी तोडायची, नारळ आपले चिंच तोडायची दगडी तोडून, मग तिकडनं वॉचमॅन पळत येतील, अंगावरती धावत येतील मारायला. मग इकडे कबूतर पकडायला यायचो. ही जी शिडी दिसते इकडनं उडी मारली सुद्धा आहे मी, कारण वरती मला वॉचमॅन एकदा कबूतर पकडताना पकडलेला. कबूतर आम्ही पकडायला आलो होतो, तर वरती वॉचमॅनने आम्हाला पकडलेला. तर बरेच काही अशा आठवणी येते यार इकडे, ते मी तुमच्यापर्यंत शेअर करतो. आणि ही बिल्डिंग थोडी बोलतात ना, खूप काय या बिल्डिंगबद्दल आहेत, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पण हाय, असं काय आहे नाही, कॉलनी ऑलवेज अ बेस्ट प्लेस. आणि कॉलनीमध्ये लोक म्हणतात की स्टोरी, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या स्टोरी असतात, तर ते आपण घेऊन नाही बसायचे. आज बघा, एक टाईमला कॉलनी काय होती, तर लोक स्टाफमध्ये जे स्टाफ होते ते एकदम राजासारखे राहायचे. आज ती लोकं नाही आहेत, ती मुवमेंट नाही आहे, ती लोकं नाही आहेत. म्हणजे आम्ही जे बघितलं कॉलनी, आणि आता येणारी पिढी ज्या माझ्या व्हिडिओमधून बघेल की जर का कुठे जिकर झाला तर एअर इंडिया स्टाफ कॉलनी, तर ही व्हिडिओ मी त्यांच्यापर्यंत घेऊन जाते बस. मला आजही आठवतं, माझा मित्र होता अक्रम, माझा क्लासमेट, त्याच्याने माझी मारामारी इथे झाली होती. आणि अक्रमला मी इथे उचलून या जाळीवरती फेकलेला. आणि अक्रम बोलतो की भाई, माझं बोलतात ना, हे आहे काय, उपास होता त्यावेळेस. तो एक भारी मुमेंट होता. अगर अकरम भाई माझी वीडियो बघत असेल तर बोलेल, भूषण भाई झूठ बोल रहा है, मैंने भी तेरे को मारा था. लेकिन ठीक है यार, पूरी बार मार रहा था, मारते मतलब अपने भी मारा था, लेकिन इधर ही हमारा फाइट होता था. हम लोग जो एक फाइट क्लब बनाया था हम लोग ने, तो यहाँ पर हम लोग बैठते थे, तो हमारा टीम यहाँ पे बैठता था, क्लासमेट यार, किसी का भी झगड़ा हुआ स्कूल में तो इधर आके हम लोग फाइट करते थे. मतलब वो एक सीन, वो मोमेंट सब याद है यार. कॉलनीची अवस्था बघा ना काय झाली आहे. आणि कॉलनीच्या ह्या भिंतीला लागून आहे जांभलीपाडा, जो आमचा एरिया होता. आम्ही शाळेला, म्हणजे या बिल्डिंगतून आम्ही असं उडी मारायचो आणि शाळेला यायचो, मी आणि माझी मित्र शॉर्टकट मारून लवकरच. ते एक टाईम होता, एक पिरियड होता, मस्त होता. आज तो एरिया पण तसा राहिला नाही, काही कॉलनी पण नाही राहिली. खूप रिस्की आहे कॉलनीमध्ये असं ट्रॅव्हल करतोय मी, गाडी घेऊन फिरतोय, कारण कुत्री पण भरपूर आहेत कॉलनीमध्ये, उगाच अंगावर नको यायला. आणि हा एक थोडा वे मला डिफिकल्ट वाटतो. इकडे मी गाडी का आणली माहिती आहे का, कॉलनीमध्ये ना
स्टाफ कॉलनीमध्ये गरबा व्हायचा. इथं नवरात्री व्हायची. आज ही बिल्डिंग नाही, इकडे जागा पण नाही. इथं गरबा व्हायचा आणि सगळे कॉलनीतली लोक इथं येऊन गरबा खेळायचे. आउटसाईडची पण लोक येऊन इथं गरबा खेळायचे आणि तो मुवमेंट खूप सुंदर होता. आता काय माहिती नाही, काही लोकांच्या फोनमध्ये तो मुवमेंट कॅप्चर असेल, काही व्हिडिओज मला वाटत नाही यूट्यूबला भेटणार करून, म्हणून मी शेअर करतो. इथे म्हणजे गरबा व्हायचा, मस्त वाटायचा. काही पोरं आले आहेत कॉलनीमध्ये. तर आपण बघूया कोण आहेत ती. आपली एरियातलीच पोरं आहेत. त्याला बघूया काय करतात आहे पोरं कॉलनीमध्ये येऊन. काय रे कुठे राऊंड बिऊंड ना, मी माझी व्हिडिओ बनवतोय यूट्यूबला. तू इधर क्या कर रहा है? स्टाइल है ना भाई, स्टाइल अपने पास। चैनल क्या है, क्या बोलते हैं कैसे? अभी अपना वीडियो चालू है यूट्यूब का. इधर चल। तुम लोग इधर क्यों घूमने के लिए हाँ। एक्सप्लोर कर रहे हैं क्या? पूरे ऐसे घूम रहे हैं। ऐसे ही घूम रहे हैं क्या? सही है सही है. भाई कैमरा, ये क्या कैमरा है। कैमरा चालू है, आगे पीछे दोनों रिकॉर्ड कर रहा है. 360 तुम लोग तो टेक आराम से घूमो, ठीक है. बनाओ बनाओ, वीडियो तो बनाओ यार। वीडियो तो बन रही है, चालू है वीडियो. चालू तो है मतलब। अभी आने वाले वीडियो में तुम लोग आएंगे तीनों, ठीक है. चलो आराम से घूमो, लेकिन कुछ गड़बड़ मत करो, ठीक है. और अपना ख्याल रखो. कुठे कॉलनीमध्ये आंघोळ? ये काय बावडी है ना इथं बाजू। बावडी आहे. हाँ चलो बताओ। दाखव चल. बघूया बसा, ठिकाणी बसा. तीनों भी बैठो, आराम से बैठो, लेकिन बावड़ी में संभल के जाओ, ज़्यादा अंदर मत जाओ, ठीक है. तर पवायला जर इथं आहेत तिकडे. कुठे इकडे बावडी आहे. आगे तो लो। आगे बावड़ी जाता है क्या अंदर? अच्छा ये बावड़ी है, ओके. ये टैंक था पहले, पानी का टैंक था, इसको बावड़ी बना दिए. सही है. आज जाओ, क्या भी लाए देखो तो। बिल्ला एकदम. इधर लगेला ते तू इधर मारत ते त्याला पण टाकायला लागलं. हाँ आणि लोकांनी बिकंडी लागेल जरा पाहायला. जरा पोरांना मस्त इकडे बावडी झाली. आरामात हा बाबा. असं वाटतं कुठे गावाला आलोय. बॅक टू परत एक राऊंड. हां मी तुम्हाला घेऊन जात होतो त्या गल्लीमध्ये. अरे वा का मस्त आहे. इथे तुम्हाला फोटो दाखवतो मी. आपले राजसाहेब ठाकरे आता फोटो आहे गाडीवर, मस्त वाटलं बघून. तरी पण कॉलनीमध्ये काही लोक आहेत ना, कसे राहतात, कसे त्यांच्यात तेवढं कॉन्फिडन्स आणि गट फिलिंग येते राहायची इथे एकट्यामध्ये. कारण रिस्की पण तेवढंच आहे ना. शेवटला बघा सिक्युरिटी आहे, वॉचमॅन्स आहेत, बरोबर आहे, पण कसं ते मेन गेटवरती आहे. तर ह्या साईडला या परिसरमध्ये पण आहेत ना की कुठे कोण आलं म्हणजे राहणं आपल्या ओन रिस्कवरती राहतात आहे लोक, असं मला वाटतं. कारण चान्सेस पण आहेत बरेच, म्हणजे चोर समारी होण्यासारखी अशी. आणि पूर्वी पण कॉलनीमध्ये चोरी काही कमी नाही झाल्या, बरेच झालेले आहेत. हा एक एरिया आहे, इकडे पण लोक पहिले खेळायचे फुटबॉल्स वगैरे आतमध्ये. कॉलनी बऱ्यापैकी खूप सुंदर होती, तुम्हाला मी दाखवतो. इथे फुटबॉलसाठी छोटासा एक पिच बनवला होता, जी लोक इथं फुटबॉल वगैरे खेळायचे. खूप सारे आठवण आहेत, म्हणजे या साईडला लोक खेळायची आपली फुटबॉल. आता काय नाही राहिलं, पहिल्यासारखं कायच नाही राहिलं.
आता राहिले तर फक्त आठवणी. इथे पण काय दिवस आहेत, नंतर मग जाणार सगळे. बिल्डिंग जसे तुटायलाच निघालेत स्लोली स्लोली. असं इथं रात्रीचं फिरायला मजा येईल आणि इथे शूटिंग करायला पण भारी मजा येईल. कुठे सिरीजची आता बोलतात ना असं फॉरेन कंट्री दाखवून. इथं आम्ही साप पकडायला यायचो. इथे लहान लहान सापं भेटायची, छोटी छोटी सापाची. आणि ही जी सगळी झाडं आहेत ना एकदम अशी भव्य, आता पण उभी आहेत. ती खूप जुनी झाडे आहेत. त्यांना पण म्हणजे जितकं वर्ष कॉलनीला झालं असेल त्याच्याहून जास्त या झाडांना पण असेल. काय नाही राहिलं आता पहिल्यासारखं, सगळं संपलं आहे कॉलनीचं. कॉलनीमध्ये राहिलं तर एकमेव आपलं गणेश मंदिर, ते पण तुम्हाला मी दाखवतो. माझ्या यूट्यूब चॅनलला असतात मंदिराचे अपडेट्स, टाकत असतो व्हिडिओ. तर आपलं हे गणेश मंदिर आहे आणि याची स्थापना झाली होती 25 एप्रिल 1974 आणि खूप जागृत मंदिर आहे. बरेच लोकांची इथे आठवणी असेल, कारण मंदिरात लोक यायची मंगळवारी, दर मंगळवारी. आम्ही जर शाळेत असो, आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा नेहमी यायचो इथे. आणि आत्ताही येतात लोक, काही लोक आत्ताही त्यांची आठवणी असतात, ते येतात, पाया पडायला येतात, बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला येतात, दर्शन घ्यायला येतात. आणि मंदिर खूप छान आहे. आणि हा आपला ग्राउंड आहे, इतका सुंदर ग्राउंड आहे, इतका चांगला ग्राउंड आहे. तो असाच पडला आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे चांगलाच वर्ड होता, आता मला लक्षात येत नाही. प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. रिसेसच्या टाईमला मला आठवतं की आम्ही जेव्हा लहान होतो तर आमची आई, माझी मम्मी आम्हाला टिफिनचा डबा घेऊन यायची. तर आम्ही इथं बसायचो जेवायला आणि तिकडे शिकवायला एक चांगला ज्याने कोणतरी होता, तो कराटे शिकवायचा, तो शिकवायचा. आणि आम्ही तर आमचं लंच करायचो, टिफिन खायचो आईसोबत. म्हणजे खूप आठवण आहेत. आणि हे आपलं ग्राउंड इथे म्हणजे बरेच काय बोलतात ना, ॲन्युअल डेचे कार्यक्रम व्हायचे. आता कायच नाही राहिलं तसं. ह्या लाईनमध्ये आल्यावर फक्त एकच आठवतं, ते आहे आपल्या शेख सरांचं इथं घर होतं. जे आपली शाळामध्ये शेख सर होते, त्यांचं इथं घर होतं, बिल्डिंग नंबर 16. जेव्हा पण इथं यायचो ते आठवायचे. इथं शेख सर होते, त्यांचं दुसऱ्या माळावरती पहिल्या माळावरती घर होतं. ते ट्युशन्स वगैरे घ्यायचे. मी तर कधी गेलो नाही त्या ट्युशनमध्ये शिकायला, कारण आपण सर थोडे स्ट्रिक्ट होते आणि सर खूप हंबल आणि काइंड होते. सगळे टीचर सगळे चांगले होते. खूप आठवण येते. लागले आपण मला इकडे त्यांच्या एरियामध्ये आलो ना बरेच दिवसांनी. असं पण एखादा व्यक्ती घुसतो त्यांच्या एरियात. रिस्की पण तेवढंच आहे, कारण की रिस्की काय माहिती का, कुठल्या माणसाची भीती, कोणाची अशी भीती नाही. फक्त एकच भीती आहे की काय माहिती का, कुत्र्यांची. त्याला कधी पण अंगावर येऊन चालतात. आणि इकडे अजून एक मंदिर होतं कॉलनीमध्ये, मी तेही दाखवतो. इथे अजून एक गणेश मंदिर होतं, खूप सुंदर मंदिर होतं हे पण.
आणि इथं लोक राहायची ना, आता पण लोकांची काय काय बाईक्स वगैरे इथं आहेत. कॉलनीची अवस्था बघा ना काय झाली आहे. आधी एक वेळ होती बाप्पाला पूजायला किती लोक होती, आता का असंच पडलं. म्हणजे असं आहे ना नेचर. कसं आहे, बरेच दिवसापासून ही जागा पडी आहे आणि एखादा असं कॉलनीमध्ये निघायचं छोटे मोठे साप वगैरे, पण ते विषारी नसायचे, असायचे. पण आता कसं कॉलनी बरेच दिवसापासून बंद आहे, म्हणजे काही ठिकाणी जाणं पण म्हणजे थोडं अवघडच वाटते. बिन चपलाचं आपण आता गेलं मंदिरामध्ये, चप्पल तर घालायला नाही पाहिजे, कारण मंदिर आपलं देवस्थान आहे किती झालं तर. पण ते काही गोष्ट असेल लपलेली ती अंगावर येईल उगाच. श्री अय्यप्पा सेवा समिती कलिना, मस्त मंदिर होतं अरे. इथं लोक राहायची, म्हणजे काय आठवणी असतील ना, किती लोकांचं आयुष्य गेलं आहे कॉलनीमध्ये. बघेल एखादा कोण मित्र भेटली माझी तर त्यांना घेऊन येईल मी. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पण कोण माझे मित्र येत असतील तर हे देऊळ पूजायला येईल मी, कारण मंदिरात थोडी कचरा झाला आहे, पाणी साचलेलंच आहे. तर मला जास्त काय नाही, कोण माझी इकडची मित्र येत असतील माझ्यासोबत, इव्हन माझी बजरंग दलची पण मित्र असतील तर त्यांना घेऊन येईल मी. माझं हे आपलं बाप्पाचं मंदिर आहे, थोडं घाण झालं आहे, मला साफ करूसं वाटते. पण अजून सोबतीला कोण असेल ना त्याला घेऊन येईल मी आणि नक्की हे साफ करेल. बघू आपण. जय गणेश. आज या मंदिराची अवस्था बघून वाईट वाटते. मग ते भव्य मंदिर आहे, जागृत मंदिर गणपतीचं, तिकडे पुजारी आहेत म्हणून निदान त्याने तरी इथे येऊन थोडं बघायला पाहिजे ना. ते त्यांचा कॉल आहे, आपण काय बोलू नाही शकत. मग कसं ते विचित्र आणि थोडं वेगळं वाटतं. कॉलनीमध्ये आज पण जिप्सी उभी आहे. लोक राहतात इथे, काय कळत नाही. ते बिल्डिंग झाल्यात कमजोर, विशेषतः त्या बिल्डिंगला कसं मेंटेनन्स आहे ना, ते झाल्यात कमजोरी.
कम्युनिटी हॉल. तर या हॉलचं नाव होतं कम्युनिटी हॉल. आता लक्षात आलं. ही आमची शाळा एअर इंडिया मॉडर्न स्कूल. बरेच पोरांची आठवणं, बरेच स्टुडंटची आठवणं. आणि ही आमची शाळा आहे तशीच आहे, फक्त कलर आणि बरेच काय डेव्हलपमेंट झाले आहेत. कॅमेरे, सिक्युरिटी कॅमेरे वगैरे आलेत. आणि इतर एक दगड होता, दगड असा मोठा दगड होता. आमची मारामारी झालेली पोरांची. 10वीचा टाईम होता आणि मी आणि माझा मित्र महेश आणि पोरं होती काय ते दुसऱ्या वर्गातली. महेशने ओढून जी मारली ना, तर मी सांगणार नाही त्याने कोणाला मारलं आहे. तर ती गंमत ती फक्त महेशला माहिती आणि आमचे जे मित्र होते त्यांना माहिती आहे. हा असेंब्ली एरिया झाला. आता थोडेफार रूल्स आणि वगैरे चेंज झालेत आणि कॉलनी पण, शाळा पण मस्त झाली आहे. आतून एकदा शूट करायला भेटेल तर मस्त होईल. म्हणजे परत एकदा टीचर्स वगैरे काय माहिती, आता बघावं लागेल. हा स्पॉट माझा सगळ्यात आवडता होता कॉलनीमध्ये. इथे मी आणि माझे मित्र बसायचो. हे झाड आणि हा स्पॉट, हे दोन्ही झाड माझे आवडतेत. आणि मोस्टली मी इकडेच बसायचो. शाळा सुटू दे, काय असू दे, माझ्या मित्रांना घेऊन मी, अक्रम, नसर, नागेश, माझी टीम, माझी गँग, माझी वर्गमित्र सगळे आम्ही इकडेच. तो इकडे अण्णा होता बिचारा, त्याला लेस सजवायचो आम्ही. अण्णा दिला तो त्या महेशनी काय केलं होतं माहिती का, चटणीचा डबा त्या अण्णाच्या तोंडाला टाकलेला. एवढं हसून पोट दुखलेलं, काहीतरी झालेलं. अण्णाने शिवा घातला महेशला. महेश जाम आगाव माझा मित्र, तो कोणची गुरेमध्ये राहतो. जिवलग मित्र माझा, बोलतो ना बेस्ट फ्रेंड. सगळे आवडते मित्र आणि खूप सारे आठवणी आहेत. ग्राउंडची अवस्था बघा ना कशी झाली. ते सचिन माईचं घर होतं. तर आपण एक गोल राऊंड असा मारू, मग सरळ तिकडे निघूया आपल्या गेटजवळ. आपला कामाबाईचं घर होतं, बिल्डिंग नंबर 36. आमचा म्हणजे माझा भाऊ होता कामाबाई, तो इथं राहायचा बिल्डिंग नंबर 36ला.
गोष्टी आहेत. कॉलनीमध्ये एक्सप्लोर करून बरेच आठवणी आहेत आणि कॉलनीची ग्राउंडची अवस्था बघा तुम्ही कसं झालं असेल. तर आय होप तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बनियारगे ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भूषण कवळे ब्लॉग. सबस्क्राईब करा फॉर मोर व्हिडिओज आणि फॉलो करा.